गेले 5 दिवस आपण हा दीपोत्सव साजरा करत आहोत। खरं पाहताना या दीपोत्सवामध्ये आपण गायीची पूजा केली, धनत्रयोदशी म्हणून धनाची पूजा केली, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली। एकूण असं नाही वाटत की हा स्त्री सत्काराचाच उत्सव आहे म्हणून। आणि खरंच स्त्री शक्तीशिवाय जगामध्ये काहीही नाही। आणि या स्त्रीला जास्तीत जास्त मान देता यावा, आदर देता यावा, अशी या जो हा सर्व वर्षातला महत्त्वाचा उत्सव त्यात भारतीयांनी योजना करून ठेवली। आणि आता या 5 दिवसाच्या सुंदर उत्सवानंतर त्याची आज समाप्ती जी आहे ती भाऊबीजेने होणार। अशी ही भाऊबीज सर्व बहिणी मला वाटतं वर्षभर या दिवसाकडे डोळे लावून बसलेल्या असतात की केव्हा एकदा भावाची भेट होईल। व्यवहारामध्ये स्त्री पुरुषांचं जे काही एक नातं आहे त्या नात्यामध्ये एक प्रकारची अपेक्षा दडलेली असते। आणि त्यातलं एकच नातं असं आहे की भाऊ आणि बहीण यामध्ये कुठलीही अपेक्षा नाही। म्हणजे त्या ठिकाणी स्त्रीचं स्त्रीत्व किंवा पुरुषाचं पुरुषत्व यामध्ये काही जे भेद आहेत त्यांचं एकमेकांचं तसं कुठलंही आकर्षण नाही। त्या भेदापायी स्त्रीचं म्हणून जे आकर्षण असतं तसं पुरुषाला आकर्षण नाही, आणि पुरुषाचं जे स्त्रीला आकर्षण असतं ते आकर्षण नाही। असं हे निर्मळ असं नातं, आणि त्यामुळेच याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। यम म्हणजे जी मृत्यूची देवता आणि यमी या दोघांच्या संबंधावरून याला यमद्वितीया असंही म्हटलं जातं। यम आणि त्याची बहीण यमुना, आणि त्यांची आपल्या पुराणांतरी कथा असते, त्यावरून याला यमद्वितीया म्हणतात। भाऊबीज हे तर अप्रतिम नाव आहे त्यासाठी, कारण ही द्वितीया आहे आणि ती भावा बहिणींच्या नात्याला वृद्धिंगत करते। इथून पुढे आता हे सर्व जे काही दिवस आहेत, वर्ष आहे, ते दोघांचं प्रेम वाढतं राहील याची योजना करते असा हा भाऊ बहिणीचा उत्सवाचा दिवस। या दिवशी काय असतं, पूर्वीच्या काळी तर असं होतं की समजा बहीण लग्न होऊन दूर कुठेतरी गेली तर वर्षावर्षात भेटी होत नसत। आत्तासारखं काही चटकन विमानात बसलं गेलं किंवा सर्व रेल्वेच्या वगैरे सुविधा नव्हत्या। अगदी लहानपणी मला आठवतंय, समजा कोकणात जायचं म्हटलं तर आधी गाडीनी गुजरातमधनं निघायचं, मुंबईला यायचं, बोट धरायची, बोटीने रत्नागिरीला जायचं, तिथून अजून बसने थोडं जायचं, मग बैलगाडी यायची। अशा प्रकारे माणसं पोहोचत असत। तेव्हा वर्षातून एकदा तरी हा प्रवास साधून बहिणीची चौकशी करावी। ती बहीण लग्न होऊन गेलेली असली तर त्या बहिणीचं कसं चाललंय, तिला काही सासरी त्रास नाही ना, या निमित्ताने। आता समजा नुसतंच कोणी चौकशीला आलं तर सासरच्या मंडळींना आवडणार नाही, पण भाऊबीजेला भाऊ आल्यानंतर बहीण भाऊ आपापसामध्ये काय बोलतात याला लपून आडून ऐकण्याचं कारण नसतं, आणि त्यांना एकमेकाला बोलता येतं। बहीण मनमोकळं सांगू शकते, तिचा त्रास काही असला तर बघता यावा, तिला मदत करायची असली तर ती मदत करता यावी। मगाशी म्हटलं तसं या नात्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की बहीण भावामध्ये तसं काही अंतर नसलं तरी पुरुषाला मिळालेली जी शक्ती आहे ती संरक्षणात्मक वापरता येते। तेव्हा बहिणीला संरक्षण देणं हा याच्यामधला एक मोठा आश्वस्त करणं की मी तुझ्या पाठीशी आहे, तुला कोणीही त्रास देऊ शकणार नाही, असा हा भाऊबीजेचा मुख्य सण। त्यामुळे कदाचित याला फार महत्त्व आलं होतं। बहिणीच्या हातचं खावं आणि बहिणीचा सत्कार करावा हे या सणातलं
एक भयंकर महत्त्वाचं किंवा फार मोठं असं हे कार्य असतं. मग याच्यामध्ये काय की बऱ्याच वेळा भाऊ लहान असतील किंवा मोठे असतील तरी बहिणीला त्याला अंगाला लावता येतं. तेव्हा सकाळी त्यांनी बहिणीकडे पाहुणा म्हणून आलेला असतो, त्या ठिकाणी त्याला अंगाला वगैरे लावून व्यवस्थित आंघोळ घालावी. मग भाऊरायांना ओवाळायचं, हा एक मोठा विधी असतो. आणि त्या ओवाळण्यामध्ये आपण ओवाळण्याचं बघितलेलं आहे की ओवाळताना नरक चतुर्दशीच्या वेळेला हाच विषय मी सांगितला होता की ओवाळणं म्हणजे एक काहीतरी बोळवण करण्यासारखं ओवाळण असं नव्हे ते, तर ओवाळण्यामध्ये त्याचा सत्कार म्हणून त्याला कुंकू लावायचा, अक्षता लावायच्या. त्यानंतर त्याच्यावर एक कवच आणि सर्व इडापिडा टळाव्यात आणि त्याच्या भोवती एक चांगलं वलय तयार व्हावं म्हणून त्याच्या भोवती सुपारी. आता समजा ही आरती आहे आणि व्यवस्थित अगदी अशा तऱ्हेने, कारण बऱ्याच वेळा बहिणी असतात 2-2, 3-3 वर्षाच्या, भाऊ मोठाही असू शकतो आणि मग त्यांच्या हातात हे तबक दिल्यानंतर दिवा सांभाळायचा, त्या लहान बहिणीकडून भावाला ओवाळून घ्यायचं. हे सगळं करत असताना बऱ्याच वेळा लक्षात नसतं आपण काय करतोय. आईनी मुख्य धरावं तबक आईनीच, बहीण मोठी असली जबाबदारी घेणारी तर गोष्ट वेगळी आहे. आणि त्यानंतर त्या भावाला या मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने कपाळावरती त्याच्या कुंकू लावायचं, त्याला थोड्या अक्षता मस्तकावरती टाकायच्या. त्यानंतर ही एक सुपारी घ्यायची आणि हा एक कंद आहे किंवा ही एक सुपारी एक ग्रंथी आहे, तेव्हा ती संपूर्ण त्याच्या उजव्या बाजूने आधी करून याला इथे टेकवायची, पुन्हा डाव्या बाजूने आणून मग इथे टेकवायची. त्यानंतर दुसरी सुपारी घेऊन पुन्हा एकदा टेकवायची. बरेच वेळा काय होतं, पुढूनच असं दाखवतात किंवा वरून काहीतरी असं करतात, हे काही जादूटोणा नाही करायचा. तेव्हा एक तुझ्या भोवती माझ्या इच्छांचं, माझ्या संकल्पनांचं एक चांगलं कवच आहे, यासाठी असं आपण त्याला औक्षण करायचं. आणि मग नंतर ही ज्योत आहे ती संपूर्ण दोन्ही बाजूला दोलायमान करून त्याच्या डोक्याच्याही वरून जाईल अशा तऱ्हेने ओवाळायचं.